सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झालं. पण हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो कोणी साधारण माणूस नाही, तर या जगाला नवी दिशा देणारा, जात पात अस्पृश्यता याला झुगारून समाजात क्रांती घेऊन आणणारा क्रांतिसूरच आहे. त्या काळी स्त्रियांनी उंबरठा ओलांडण्याची पद्धत नव्हती. स्त्रीच्या छत्री कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि आपल्या घरातील माणसं. स्त्री पुरुष अस्पृश्यता उच्च नीच असा खूपच भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय होता आणि ते म्हणजे शिक्षण. शिक्षणाचा ध्यास हा एकच विचार ज्योतिरावांच्या मनात होता. एकदा ते शिक्षणाचा प्रसार करता करता एका शाळेत गेले. तिथल्या फराड नावाच्या ब्रिटिश मॅडम ज्योतिरावांना म्हणाले, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना? So educated one first, because if I'm educated, the whole house will be educated. पण तुम्ही माणसं वुमेनला घराबाहेर पडूच देत नाही. So bad, मिस्टर फुले. झालं, ते घरी आले पण पाटी पेन्सिल घेऊन माझ्या पुढे आले आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून तुला शिकायचं आहे आणि मी तुला शिकवलं. झालं, सुरू झाला माझा अभ्यास. बे एक बे, बे दोन चार, काना मात्रा विल्यांटी आकार उकार. बे एक बे, बे दोन चार, काना मात्रा विल्यांटी आकार उकार. सारं मी वाचायला लिहायला शिकू लागले. बघता बघता कविताही रचू लागली. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवारी 1 जानेवारी 1848 ला आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शेळपटासारखं जगला तर काम तमाम होईल. शेळपटासारखं जगला तर काम तमाम होईल. पण जर वाघासारखं जगला तर नाव होईल, तर नाव होईल. पण धर्माचं मात्र, पण समाजाचं मात्र धर्म बुडाला म्हणून गुन्हेगारी सुरू होते. अहो, एखाद्या सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतले तर कोणता धर्म बुडतो? इतका थकला तू असू शकतो का हा धर्म? अहो, धर्मासाठी माणूस असतो की माणसांसाठी धर्म? अहो, शाळेत जात असताना माझ्यावर चिखल फेकला, मी सहन केलं. शेत फेकलं तरी मी सहन केलं. थुंकले तरी मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा मात्र अंत झाला होता. आणि अचानक एक धतिंगड माझ्या समोर येऊन मला बोलतोय, ए टावळे, कुठे निघालीस? आधी आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. अगं, तुला तुझी अब्रू प्यारी आहे का ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं की आम्ही सुद्धा ज्योतिराव पैलवानाच्या पत्नी आहोत. ते अशी घेतली आणि कणक त्याच्या कानाखाली लावली आणि सुनावलं की आज आलाय, थोबाड फुटलंय, पण पुन्हा आलास ना तर तुझ्या रक्ताने धरती रंगवेल. ती मुलगी सत्यचराला बळी पडताली. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावला म्हणून तिने सती जायचं? नवरा मरण पावला त्यात तिचा काय दोष असतो? हा समाज तिच्यावर बंधने का लावतो? आणि म्हणून आम्ही पावले उचलली. आम्ही शिकलो, साक्षर झालो आणि आमच्या लक्षात आलं की स्त्रियांना या अंधकारातून बाहेर काढणे गरजेचे आहे. आणि यासाठीच काम केले. इंग्रज सरकारने सतीबंदी प्रथाही सुरू केली. सतीबंदी सुद्धा सुरू केली. त्यानंतर विधवा महिला काशीबाई हिला आम्ही आश्रय दिला. हिचा मुलगा यशवंत याला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या तुरुतुरु पावलांनी आमचं अंगण कसं फुलून जायचं. त्याला आम्ही वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. यशवंताचा विवाह करून दिला. तो एका व्यक्तीचा मुलगा असल्याने त्याला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांची मुलगी राधा हिच्याशी यशवंताचा आंतरजातीय विवाह करून दिला. होय, हाच महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय. आणि त्यानंतर आमच्यावर खूप मोठा आभार कोसळला. जणू काही आमच्या डोक्यावरच छत गेलं.
ज्योतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला आणि या भयंकर आजारात ते आमचा साथ सोडून आम्हाला पोरग करून तरीही आम्ही डगमगलो नाही. या समाजाचा विरोध सहन करून स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिली आणि त्यानंतर पुण्यात लेकची साथ बसली. काखेत काय ठेवून लोक धडाधड मरू लागली होती आणि तेव्हा यशवंताला सांगितलं की यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायचं आहे आणि यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. आम्ही रुग्णांचा उपचार करीत होतो पण प्लेग हा संसर्गजन्य होता त्यामुळे तो कधी ना कधी मलाही होणारच होता. पण मुळीच आम्ही जगलोय त्या समाजासाठीच ना. मग या समाजासाठी मरण पत्करावं लागलं तर मरणा ये तुझे स्वागत आहे. अहो सावित्रीबाई झाली. सावित्रीबाईची मी सावित्री माही झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळा झाल्या. सती प्रथा केशव पण या सर्वांना मी मात केली कारण आम्हाला आनंद होता तो आयाबायांनी शिकण्याचा. कारण विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ सारा धनाहुनी तिचा साठा जयापाशी तो ज्ञानी माने ती जण तो ज्ञानी माने ती जण. विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले विद्येविना शूद्र खचले इतके अनर्थ एका विद्येने केले एका अविद्येने केले. म्हणून मुलींना शिकवा मुलींना वाचवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. कारण